गुड मॉर्निंग. ओम नमस्कार. तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. तर जवळपास 10:30 वाजलेले येतात आणि अजिबात मला राहावं लागेल तर सगळ्याबरोबर ही बातमी मला शेअर करायची होती. आणि आज खूप घाबरण्याच्या याच्यामध्येच मी आज व्हिडिओ बनवायला लागले. कारण कालपासून एवढे धक्के सुरू झालेले आहेत लातूरमध्ये आणि लातूरच्या आजूबाजूच्या परिसरात. टीव्हीवरती न्यूज पण यायला लागल्या की लातूरमध्ये हादरे बसायला लागले, भूकंप होईल. अक्षरशः 15 दिवसाखाली हा अनुभव आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. अक्षरशः आमची कॉलनी पूर्णपणे बाहेर आलेली होती आणि एवढे सगळे घाबरलेले होते. आणि लक्षात येईना गेलं की सिलेंडरचा स्फोट आहे का हा भूकंपाचा स्फोट आहे. एकतर आवाज खूप मोठा झालेला होता आणि त्याचबरोबर पूर्ण घराला हादरा बसलेला होता. म्हणजे आपले दरवाजे सुद्धा वाजलेले होते, एवढे जोरामध्ये हा भूकंप झालेला होता 3 आठवड्याखाली. पण त्याचं एवढं सगळ्यांचं लक्ष गेलं नाही की हा भूकंप आहे का सिलेंडरचा स्फोट आहे. त्याच्यामुळे सगळे थोड्या वेळ बाहेर थांबले आणि सगळे एकमेकाला चर्चा करू लागले की नेमकं काय होतं. सगळा गोंधळ केल्यानंतर सगळेजण आपल्या आपल्या घरामध्ये नंतर शांत बसले आणि कुणालाच काही कळलं नाही नेमकं त्यावेळेस झालं काय. आता 3 आठवडे उलटून गेलेले येतात. आणखी हादरे बसायला आणि छोटे छोटे आवाज यायला सुरुवात झालेली आहे. आणि मला 93चा भूकंप आठवला आणि अक्षरशः पूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर आलेलं. कारण त्यावेळेस तर मी लहान होते आणि एवढं त्या बातम्या पाहिलेल्या होत्या कुणाला असं ओढून काढताना, ते चिखल, ते पाऊस. आणि अक्षरशः आता सुद्धा पाऊस चालू आहे आणि हे हादरे. त्याच्यामुळे मनामध्ये एवढी भीती पसरली आता की वाटायला लागले नक्की होणार काय. आणि मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. म्हणजे त्यावेळेसचा काळ होता ज्या पण माझ्या मैत्रिणी त्यावेळेसच्या असतील, म्हणजे 93च्या अगोदरच्या असतील, तर अक्षरशः त्यांना ही सगळ्या गोष्टी माहिती असतील. अक्षरशः संध्याकाळी घरात झोपायचं जरी म्हणलं तर मी रडत होते आणि माझं भाऊ म्हणायचा की आपण घरात झोपू आणि चोर येतील म्हणून. एवढा डेंजर काळ मी ते पाहिलेला आहे. ते महिना अक्षरशः खूप डेंजर गेलेला होता. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः बातम्या बघताना पाणी असायचं आणि सगळं चित्र माझं काल बसून मनामध्ये यायला लागलेलं. अक्षरशः मला काल रात्री झोप सुद्धा आली नाही आणि सकाळी माझं सगळं काम आवरले आणि हा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायचा. आणि लातूरकरांना सतर्कतेचा इशारा असं म्हणून न्यूज यायला लागल्या. पण सतर्क राहा म्हणजे नेमकं काय राहा हे माझ्या पण लक्षात येणं गेले. कारण भूकंप कसं संध्याकाळी पण होतंय, दुपारी होतंय, कधी होऊ शकतंय. आणि नेमकं करायचं काय त्यावेळेला जर व्हायला लागलं तर आपण समजा छोटा असं तर आपण बाहेर पळू शकतो, पण जर मोठा झाला तर आपण जागेवरच आपल्याला काही होऊ शकतंय. आणि त्याच्यामुळे एवढी मनामध्ये भीती पसरायला लागली आणि एवढा सण अक्षरशः सुरुवातीला सुद्धा मनामध्ये भीती यायला लागली. आणि जर तुम्ही पण ही न्यूज ऐकत असाल तर तुमच्या सुद्धा लक्षात येत असेल की ते 93चा भूकंप कसा होता आणि त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये काय चालू असणार आहे सध्या. कारण मी पण लातूरमध्ये राहते आणि या सगळ्या गोष्टी एवढ्या डेंजर वाटायला लागल्या जातात. आणि अक्षरशः मी तर भिलेलीच आहे. पण माझं सगळं ऐकून बरोबरचे लेकरं सुद्धा व्हायला लागलेले आहेत. त्यांना वाटायला आता नेमकं आहे काय, कारण त्यांनी काही ते काळ पाहिलेला नव्हता आणि मला फक्त हे तुमच्यासमोर पोहोचवायचं होतं. हा व्हिडिओ मी इथं संपवते आणि देव करू भूकंप अजिबात नाही येऊ.